नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे भाजपाच्या गोटातून. भाजपाच्या निवडणूक संचलन समितीची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल. भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 3 वाजता या बैठकीचं आयोजन केलं गेलंय. स्थानिक निवडणुका आणि युतीबाबत या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर येते आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. स्थानिक निवडणुका आणि युतीबाबत या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर येते आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं विचारमंथन सुरू झालं आहे. भाजपाची महत्त्वाची बैठक होणार आहे. प्रदेश कार्यालयात दुपारी 3 वाजता भाजपाची बैठक होईल. मंगळवारी ही बैठक होणार आहे. स्थानिक निवडणुका आणि युतीबाबत या बैठकीत चर्चा होईल. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या निवडणूक संचलन समितीची ही मंगळवारी महत्त्वाची बैठक आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, नगर परिषद, जिल्हा परिषद सोबतच काही दिवसानंतर महानगरपालिका निवडणुका सुद्धा जाहीर होणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर युती करायची की नाही, कुठल्या ठिकाणी युती करायची, कुठे नाही या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होईल. सोबतच या निवडणुका ताकदीनं लढण्यासाठी कशी ताकद पुरवायची, तिथल्या नेत्यांना कशी ताकद द्यायची या सर्व बाबतीत या बैठकीत चर्चा होणार आहे. तर मंगळवारी ही बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता ही बैठक आयोजित केली गेली आहे. स्थानिक निवडणुका आणि युतीबाबत या बैठकीत चर्चा होईल. भाजपाच्या निवडणूक संचलन समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. नगर परिषद निवडणुकीमध्ये याआधी काही ठिकाणी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही हे दिसलंय. अनेक ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षांची युती अनेक ठिकाणी झाली नाही आहे. कुठे भाजपा शिवसेना, भाजपा राष्ट्रवादी, तर कुठे शिवसेना राष्ट्रवादी अशा प्रकारे युती झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे.